महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या चैत्र यात्रापैकी एक मानल्या जाणाऱ्या वाडी रत्नागिरी येथील ज्योतिबा देवाच्या चैत्री यात्रेला उत्साहात सुरुवात झाली आहे। या यात्रेत मानाची पहिली सासनकाठी ही सातारा तालुक्यातील पाडळी गावाची असल्याने गावाला विशेष प्राप्त झाले आहे। यात्रेत पारंपरिक विधीनुसार सर्वप्रथम पाणपिटवाल्यांना निरोप देण्यात आला। यावेळी सुमारे 30 ते 40 पुरुष आणि महिला भगिनी यांनी पायी प्रस्थान करत यात्रेची सुरुवात झाली। यानंतर गावातील बैलगाड्या आकर्षक पद्धतीने सजवून यात्रेसाठी सज्ज करण्यात आल्या। पिढ्यानपिढ्या चालत आलेली ही परंपरा आजही जपली जात आहे। बैलगाड्याचे विधिवत पूजन करून नारळ फोडून आणि आरती करून पारंपरिक पद्धतीने बैलांना सजवून यात्रेची पुढील वाटचाल सुरू झाली। या बैलगाडीमधूनच भाविक आणि आवश्यक साहित्य रत्नागिरीकडे नेले जाते, त्यामुळे या परंपरेला विशेष महत्त्व प्राप्त आहे। सौदागिराचा जय जयकार आणि बँडच्या गजरात संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते। गावातील शेकडो ग्रामस्थांनी या सोहळ्यात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला। यात्रेच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी बोरगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी सपोनी प्रशांत हुले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। यावेळी पोलीस उपनिरीक्षक सुधीर भोसले आणि ASI प्रवीण शिंदे उपस्थित होते। दरम्यान मानाची पहिली सासनकाठी पाडळी गावातून रविवारी प्रस्थान होणार असून त्या अगोदर बैलगाड्या यात्रेच्या दिशेने मार्गस्थ झाले आहेत। परंपरा, श्रद्धा आणि ग्रामीण संस्कृतीचा संगम असलेल्या या यात्रेमुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे। पाडळी येथून लोकराज्य न्यूजसाठी मी दत्ता घाडगे।